और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुमार, वार्ता जगत न्यूज चॅनल तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. नमस्कार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने नमस्कार महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत बुधवार दिनांक 3 डिसेंबर ते रविवार दिनांक 7 डिसेंबर 2025 या कालावधीत विविध सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमांचे व आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकुर्डी प्राधिकरण, महापौर निवास, नियोजित जागा येथे आयोजित केलेल्या या महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांचे स्नेह संमेलन, हिंदी मराठी चित्रपटातील गाण्याचा कार्यक्रम, करून गेलो गाव हे नाटक, हास्य यात्रा आणि हसवणूक हे एकपात्री प्रयोग आणि हीच खरी फॅमिलीची गंमत आहे या दर्जेदार नाटकांची व सांस्कृतिक कार्यक्रमांची मोफत मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या वर्षीच्या महोत्सवासाठी अनुप मोरे स्पोर्ट्स फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे, अशी माहिती नमस्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुहास जोशी यांनी पत्रकार परिषद दिली. शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत सलीम शिकलगर, अतुल भोंडवे, रमेश कस्तुरे, प्रीतम राणी शिंदे, सीमा हिमने, चंद्रशेखर जोशी, अण्णा हिंगे, मुन्ना बेग, सुनीता खुणे, सचिन सोनोने, मनोज देशमुख आदी संयोजन समितीतील सदस्य उपस्थित होते. 3 तारखेला 3 डिसेंबरला याची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांचं गॅदरिंगने सुरुवात आहे. त्याच्यामध्ये आमच्या भागातील काही भजनी मंडळ आहेत. ते भजनी मंडळच्या यांनी सुरुवात होईल कार्यक्रमाची. ज्येष्ठ नागरिकांचं गॅदरिंग आहे आणि जोशी सर आहेत, त्यांचं शब्दरंग कट्टा म्हणून यांची संस्था आहे, त्याच्यातर्फे एक रंगारंग इंद्रधनु म्हणून कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी 4 तारखेला हास्य यात्रा, हा शरद जाधव कोल्हापूरचे आहेत, त्यांचाही जुना प्राध्यापक आहेत मुळात ते, आणि त्यांचं भरपूर वर्षांपासून त्यांचा हास्य यात्रा हा कार्यक्रम चालतो. तो कार्यक्रम आहे. त्याच्याबरोबरीने गाण्यांचा, त्यांचं नाव सेठिया, आपले सेठिया सरांचा अप्रतिम कार्यक्रम आहे गाण्यांचा. म्युझिक सुरेल अगदी कार्यक्रम आहे तो दर्जेदार. हे 2 कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आहेत. तिसऱ्या दिवशी 5 तारखेला भाऊ कदम, जे आपल्या सगळ्यांना आज माहिती आहेत, त्यांचं करून गेलो गाव हे नाटक आहे. 6 तारखेला अजित कोष्टी, म्हणजे झी हास्य सम्राट ज्यांनी जिंकलं होतं, त्यांचा कार्यक्रम आहे हसवणूक म्हणून. आणि त्याच दिवशी नाही, म्युझिक मेलडी झाले ते. त्यानंतर आपल्याला 7 तारखेला यांचं हीच तर फॅमिलीची गंमत आहे. सागर कारंडे आणि भाऊ कदम देखील त्या कार्यक्रमात असणार आहेत. हो, भाऊ कदम तर ते हिरो आहेत ना त्यात. याच्यामध्ये उल्लेख कुठे आहे? कशा आरोग्य सेवेचा उपक्रम आहे त्याचं काय आरोग्य सेवेचा उपक्रम देखील तो कार्यक्रम साधारण 3 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. त्याच्यामध्ये डिजिटल नाडी तपासणी आणि हे जे वेगळे मशीन्सचं मी माहिती दिली, तर त्या याच्यामध्ये सगळ्यांना त्याचा लाभ नागरिक घेणार आहेत. विविध याचं परीक्षण म्हणजे चिकित्सा, उपचार आणि घरगुती त्या व्यक्तीला काय तो करू शकतो, काय कुठलं अन्न त्यांनी अवॉइड करायचं, कुठलं खायचं आहे, याच्यावर देखील आजार बरे होतात. या गोष्टी आम्ही तिकडे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. शहरातील नागरिकांना काय आवाहन कराल आणि हा कार्यक्रम मोफत आहे का शुल्क आहे? याला पूर्णपणे मोफत प्रवेश आहे आणि नागरिकांना, माझा सर्व पिंपरी चिंचवडकरांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाला उपस्थित राहून या ज्या मेजवानी आम्ही ठेवली आहे तर त्याचा संपूर्ण त्यांनी लाभ घ्यावा. नमस्कार फाउंडेशनच्या वतीने रोटी बँक हा एक वेगळा कन्सेप्ट आम्ही सुरू केला की कोविडच्या काळामध्ये आज सख्खा भाऊ पण खोकलला तर दुसरा सख्खा भाऊ 10 फूट लांब जायचा त्याच्यापासून. तर हे रस्त्यावरचे जे भिकारी आणि रस्त्यावर राहणारे झोपणारी जी लोक आहेत तर यांचे खूप हाल होत होते. त्यांना भीकच मिळत नाही, लोकच बाहेर येत नाही तर भीक कोण देणार. तर अशा वेळेस आम्ही काही जेवण पॅकेट्स बनवून आम्ही लोक जिथे पुलाखाली झोपली आहेत, कोण रेल्वे स्टेशनला झोपली आहेत, अशा लोकांना आम्ही जाऊन देत होतो. आणि थोड्या दिवसांनी जसं थोडं ओपन व्हायला लागलं
म्हणजे याचे कडक नियम जे होते ते थोडे जसे हे व्हायला लागले, मग आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक फिक्स जागा केली की इथून आपण वाटप चालू करू. आणि लोकांना जसं ते कळालं की इथे एवढ्या वाजता असतं, तर आज म्हणजे आम्ही जेव्हा जेवण घेऊन येतो तर त्याच्या अगदी 10 मिनिटातच सगळं संपलेलं असतं, कारण लोकांना माहिती आहे, वाट बघत थांबलेले असतात. तिथे 1 वर्ष जसं आमचं पूर्ण झालं आणि अजून याला वाढवायला पाहिजे, तर पहिल्यापासून मला की जेव्हा सरकारी जे दवाखाने असतात तर इथे आजूबाजूच्या तालुक्यातले लोक तिथल्या डॉक्टरला जेव्हा होत नसतं गावातल्या, तर तो सांगतो की तुम्हाला शहरात मोठ्या हॉस्पिटलला जायला पाहिजे. मग ते लोक आपला पेशंट घेऊन येतात, त्याच्याबरोबर 1-2 लोक असतात, तर त्यांना इथलं काही सगळं, आता आपल्याला पत्रकार असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की आज जोपर्यंत व्यक्ती कुणाचा वरतून फोन येत नाही तोपर्यंत तो पेशंट अटेंडही करत नाहीत लोक. तर 3-4 दिवसाचे पैसे किंवा कपडे घेऊन लोक येतात खेड्यातून, आणि 3-4 दिवस तर त्यांना बेड भेटायलाच लागतो, हे त्यांना माहित नसतं. मग त्यांचे पैसे संपलेत. आता मग त्याचा नातेवाईक स्वतःचं पोट मारून आता त्या याला जेव्हा खाऊ घालू का औषध घेऊ का काय, तर याच्यात कमीत कमी आपण त्यांना खाण्याचा तरी काही प्रॉब्लेम नको यायला, एवढं आम्ही आमच्याकडून बघतोय. 4 वाजता चहा असतो, तेही हर्बल टी असते. म्हणजे आज जे मोठे ब्रँड आहेत कन्नू की चाय वगैरे, तिथे तो 50 रुपयाचा चहा असतो. तर तो, आणि त्यांनी इम्युनिटी बूस्ट होईल असा तो चहा आम्ही देतो. प्लस 7 वाजता रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना आपण जेवण मोफत देतोय. त्याला आता 4 वर्ष झालेत, आणि रेल्वे स्टेशनचं जे आपलं सुरू आहे त्याला 5 वर्ष झालेत. 5 वर्ष सुरू आहे. नमस्कार फाउंडेशन तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक महिला म्हणून मी सगळ्यांना इथे येण्यासाठी आग्रह करते, यासाठी की प्रत्येक महिलेकडे मसाल्याचा डबा हा घरात तयार असतो, आणि आपलं आरोग्य जे आहे ते मसाला वापरून आणि आयुर्वेद वापरून कसं आपण सुखकर करू शकतो, हे सगळं आपल्याला प्रशिक्षण ह्याच्यात मिळेल. इन फ्युचर आमचं असं नियोजन पण आहे की महिलांसाठी याचे क्लासेस आपण अरेंज करणार आहोत. आयुर्वेदातून आपण निरोगी कसे राहू, तसेच वास्तुशास्त्र आणि भविष्य ह्याच्यासाठी पण आपण काही महिलांसाठी वर्ग पुढे इन फ्युचर करणार आहोत. तर आता तुम्ही जसा प्रतिसाद द्याल त्याच्यावर आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल, कारण बऱ्याचशा महिलांना घरातल्या 4 जणांना सांभाळायचं असतं, त्यांचे आरोग्य, त्यांचं फ्युचर, म्हणजे ही सगळी तारेवरची कसरत असते. पण जर योग्य त्यांना कोणाकडनं कन्सल्टेशन मिळालं तर त्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. म्हणून मी बऱ्याचशा महिलांना सांगेन की तुम्ही आवर्जून याचा अभ्यास करा, की जेणेकरून आरोग्य टिकलं आणि पुढच्या सगळ्या संधी आपल्याला लवकर प्राप्त होतील. मनोरंजन काय कार्यक्रम असणार महिलांसाठी? मनोरंजनचं जोशी सरांनी सांगितलं असं भाऊ कदम तर आहेतच, त्यामुळे महिला तर येणारच आहेत, तो प्रश्नच नाहीये. आणि बाकीचेही कार्यक्रम सगळे चांगले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण खास 1 दिवस दिलेला आहे. सुरुवातीचाच 3 तारखेचा जो प्रोग्राम आहे हा सगळा ज्येष्ठांसाठी असल्यामुळे मॅक्झिमम सगळे ज्येष्ठ नागरिक त्या दिवशी येतीलच. आणि पुढे पण हे सगळं 7 तारखेपर्यंत आपलं संमेलनासारखाच आहे एक महोत्सव, तर तो चालू राहील. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.